हातकणंगलेमध्ये पक्षानं शौमिका महाडिक यांना उमेदवारी दिली आहे, तर आम्ही निवडणूक लढवण्यासाठी तयार आहोत असं विधान राज्यसभा खासदार धनंजय महाडिकांनी केलंय। एकीकडे शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी डावलली जाईल अशी चर्चा आहे। अशावेळी धनंजय महाडिकांच्या विधानामुळे नेमकं काय होणार याची उत्सुकता आहे। पुण्यात आरपीआय आठवले गटाची उद्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक होती। यामध्ये आरपीआय अध्यक्ष रामदास आठवलेही उपस्थित असतील। शिर्डीची जागा आरपीआयला मिळावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, मात्र ती जागा मिळाली नाही तर महायुतीबाबत कार्यकर्ते वेगळा निर्णय घेण्यासाठी यावेळी आठवलेंवर दबाव टाकण्याची शक्यता आहे। पंढरपूरमध्ये मातंग समाजानं भाजपचा निषेध केला। सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी मातंग समाजाच्या काही उमेदवारांनी मागणी करून भाजपनं त्यांना डावललं। याविरोधात मातंग समाजानं घोषणाबाजी केली। अमोल कीर्तीकरांना उत्तर पश्चिम मुंबईतनं ठाकरे गटाची उमेदवारी जाहीर होताच कीर्तीकरांना ईडीनं समन्स बजावले। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर तातडीनं बैठक घेतली। स्वतःला अमोल कीर्तीकर समजून कामाला लागा असे आदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले। भाजपनं खालच्या पातळीवरचं राजकारण केल्याचा आरोप खासदार अरविंद सावंतांनी केला आहे। अमरावतीत निकृष्ट साड्या वाटल्यानं मेळघाटातील आदिवासी महिलांनी नवनीत राणांना खडेबोल सुनावले। होळीनिमित्त नवनीत राणा मेळघाट दौऱ्यावर असतानाची ही घटना आहे। यावर पुढल्या वेळी चांगल्या साड्या देण्याचं आश्वासन राणांनी दिलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार उद्या जयंती आहे। पुण्यात जयंतीनिमित्त महाराजांच्या हस्तपादुका प्रतिकृतीची पालखी काढली जाणार आहे। प्रतिकृतीची पालखी काढली जाते। सोन्या चांदीनं मढवलेली ही देशातील पहिली प्रतिकृती असल्याचं शिवभक्तांनी सांगितलं। तसंच या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी केलंय।